नमस्कार मित्रांनो. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, आज तारिणी खूप शांत असते. केदार तिला विचारायचा खूप प्रयत्न करतो, पण बाकीच्या कुठल्याही गोष्टीबद्दल ती केदारला सांगत नाही. त्यामुळे आता केदार खूप अस्वस्थ होतो. तो तारिणीकडे जातो आणि म्हणतो, बॉस, आज सकाळपासून मला तुझं वागणं खूप विचित्र वाटतंय. तारिणी त्याला टाळत म्हणते, असं काही नाहीये. केदार तिचा हात पकडतो आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो, बॉस, तुला माझी शपथ आहे, प्लीज सांग काय झालं ते. आता तारिणी सांगत असते, केदार, आज जेव्हा मी अनाथ आश्रमात यायला निघाले होते त्यावेळेस मला किडनॅप केलं होतं. केदार विचारतो, कोण होती ती माणसं? ती सांगते, रॉची माणसं होती. ती आता सांगत असते तिचे सर काय काय बोललेले असतात. ते बोललेले असतात, चूज द ऑपरेशन तिरंगा. केदार म्हणतो, ऑपरेशन तिरंगा? ती आता हो म्हणून मानलं होते. केदार विचारतो, कुठे होणार आहे? तारिणी म्हणते, मला जावं लागेल. आता मात्र केदारच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. तो जावं लागेल म्हणजे? ते ऑपरेशन तिरंगासाठी माझी निवड केली आहे. केदार म्हणतो, अगं पण बॉस, ती प्लीज प्लीज मला अडू नकोस. केदार म्हणतो, पण घरात काय सांगशील, कुठे जाणार आहे? तारिणी म्हणते, माहीत नाही, त्याचाच विचार करते. केदार, मी घरामध्ये काय सांगू, कुठे जाणार आहे? निशिता म्हणते, युवी, तुला बाबा कुठलं पद देणार? युवराज म्हणतो, माहीत नाही, पण मला आता स्वतःला प्रूव्ह करावं लागेल की मी सुधारलो, कारण मला MMA एंट्री मिळावीच लागणार. टेक्नोच्या सांगण्यावरून कौशिकी तिचा नवरा शेखरशी बोलत असते. आता शेखरपासून लांब झालेली कौशिकी त्याच्या का संपर्कात असते, पण खरं तर ज्यावेळेस वसुधावर आळालेला असतो त्यावेळेस कौशिकी पण लहान असते आणि तारिणीच्या सरांनी सांगितलेलं असतं की वसुधाला ज्या माणसाने अडकवलं तो या शहरातील खूप मोठा माणूस आहे, प्रतिष्ठित. आता यामध्ये कौशिकीचा कुठेच संबंध येत नाही, पण मॅक म्हणजे चेतनाचा नवरा हा मात्र कौशिकीच्या मुलीच्या जीवावर उठलेला असतो. म्हणजे याचा अर्थ मॅक आणि राहतो दया. आत्तापर्यंत दयाने खूप नाटकं केले. एवढंच काय, केदारच्या आईला पण धोका दिला आणि त्यानंतर पद्मिनीशी लग्न केलं. आता मॅक तर बाहेर राहतो, पण त्याचा हेर खांडेकरांच्याच घरामध्ये असतो, ती म्हणजे त्याची मुलगी ईशा. ह्या दोघांनी मिळून युवराजला अडकवलेलं असतं आणि ईशिता कायम युवराजवर लक्ष ठेवून असते. आता तारिणी, केदार आणि टेक्नो, पद्मिनी, दया, डॉक्टर कामत आणि कौशिकी यांचं लोकेशन काढते, पण कुठेच ती ईशाचं लोकेशन काढत नाही, कारण त्यावेळेस ईशा पण बाहेर गेलेली असते आणि खास करून तिला कौशिकीचा खूप राग असतो. तर तुम्हाला काय वाटतं, हे सगळं मॅक आणि ईशाने केलं असेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.